तेर पॉलिसी सेंटर या पर्यावरण संवर्धन क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या पुणे स्थित संस्थेला 15 वर्ष झाल्याबद्दल विविध पर्यावरण स्नेही उपक्रम 15 जून ते 28 जून या कालावधीत आयोजित करण्यात आले आहेत। तेर एन्व्हायरोथॉन रन फॉर एन्व्हायरमेंट हा उपक्रम तसेच व्याख्याने, चित्रकला स्पर्धा, चर्चासत्र आदींचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती तेर पॉलिसी सेंटरच्या संस्थापक डॉक्टर विनीता आपटे यांनी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी प्रकल्प व्यवस्थापक सागर लखोटिया उपस्थित होते। 15 जूनला रविवारी पहाटे 4:30 वाजता पुणे ग्रामीण पोलिसांचे हॉकी मैदान येथून एन्व्हायरोथॉन सुरू होणार आहे। तेर एन्व्हायरोथॉनला पुणे ग्रामीणचे पोलीस आयुक्त संदीप सिंह गिल हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत। पर्यावरण जागृतीसाठी श्रीनगर ते खारडुंगला ही दौड करणारे कर्नल भूपेंद्र सुब्बू, बसंत प्रधान, अनुप बनिया, लव बर्मन या चौघांची विशेष उपस्थिती असणार आहे। तेर पॉलिसी सेंटरतर्फे पाईट येथे 21 जून 2025 रोजी योग दिवस प्रात्यक्षिके आणि कौस्तुभ केळकर यांचे व्याख्यान, 22 जून 2025 रोजी इंद्रधनुष्य पर्यावरण केंद्र येथे चित्रकला स्पर्धा। मी विनीता आपटे, तेर पॉलिसी सेंटरची संस्थापक संचालक। गेली 15 वर्ष आम्ही पर्यावरण क्षेत्रामध्ये काहीतरी चांगलं घडावं म्हणून काम करतो आहोत। कुठल्याही एका माणसाने किंवा एका व्यक्तीने हे काम करून उपयोग नसतो। मला नेहमी अभिमानपूर्वक असं सांगायला लागतं की तेर पॉलिसी सेंटरमध्ये काम करणारी सगळी युवक मंडळी ही झटून काम करत असतात आणि पुढच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्याकडे बघूनच मला स्फूर्ती येते। आम्ही एन्व्हायरोथॉन दरवर्षी येतो, ही 4थं वर्ष आहे। झाडं लावतो आणि झाडं लावत असताना अत्यंत कष्ट पडतात, कारण की जवळपास 20-20 किलोचं एक झाड डोंगरावरती नेऊन लावायला लागतं। 2017 साली मी 2 डोंगरांवर 25,000 झाडं लावली आणि तेव्हापासून असे आम्ही अनेक बॅरन लँड हे ग्रीन लँडमध्ये कन्वर्ट केलेले आहेत। मँग्रोव्ज जे ठिकाणी लावलेले आहेत ते समुद्रामध्ये जाऊन आमची ज्या फॅमिलीज असतात तिथे काम करणारे त्यांना प्यायला पाणी नसतं, ते आम्हाला पुरवायला लागतं, पण ते घेऊन त्यांना खांद्यावरनं घेऊन 20-20 किलोमीटर आतमध्ये त्या बाटल्या घेऊन जायला लागतात। अशा सर्व प्रकारे जी कामं, छोटी कामं करणारी मंडळी आहेत त्यांना त्यांचं पुनरुज्जीवन असं नाही, पण त्यांना जीवनासाठी, जगण्यासाठी काहीतरी मीन्स मिळाला या उद्देशानं आम्ही पर्यावरणात काम करतो। कार्बन उत्सर्जन कमी व्हावं म्हणून आम्ही मॅक्सिमम प्रयत्न करतो। नेट झिरो टार्गेट हे आपण जर म्हटलो, जर जे नेट झिरो आपण दरवेळेस त्याचा उल्लेख करतो आहोत, त्या नेट झिरो टार्गेटमध्ये जर आम्ही आता विचार केला तर आम्ही जे काम केलेलं आहे त्याच्यामध्ये आम्ही आमच्या संस्थेतल्या प्रत्येक माणसाने आणि जोडल्या गेलेल्या माणसांचं जवळपास 20 वर्ष ते नेट झिरोमध्ये असतील इतकं काम आमचं झालं।